बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। रंग उत्सवासाठी पळस बहरला। गोंड वाघोलीच्या डोंगरावर निसर्गाचा केसरी सोहळा। मेळघाट विशेष प्रतिनिधी यांच्याकडून बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊया ताज्या घडामोडी। वसंत ऋतूच्या आगमनासोबत अमरावती जिल्ह्यातील गोंड वाघोली परिसरात पळसाच्या झाडाला दिमागदार बहर आला असून संपूर्ण डोंगर रांगा केसरी रंगाने न्हाऊन निघाल्या आहेत। पळसाच्या लाल केसरी फुलांनी परिसरात निसर्गाचा आगळा वेगळा रंग उत्सव खुलवला आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोंड वाघोली परिसरात डोंगर जणू पळसाच्या फुलांनी वेढलेला दिसत आहे। दूरवरून पाहताना संपूर्ण डोंगर रांग केसरी झगमगाटाने उजळलेली भासते। पानाविना फुललेला पळस डोंगर कड्यावर अधिक उठून दिसत असून जंगलातील माडाने रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर आणि ओसाड जमिनीतही फुलांचा सडा पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून आले आहे। पळसाला सुगंध नसला तरी त्याच्या केसरी आकर्षक रंगामुळे तो सर्वांचा आवडता ठरतो। सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या सोनेरी किरणात या फुलांचा रंग अधिकच झळाळून दिसतो। जणू संपूर्ण निसर्गावर केसरी रंगाची उधळण झाल्याचे मनोहारी चित्र येथे साकारलेले आहे। पूर्वी धुळवड सणासाठी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळसाच्या फुलाचा वापर केला जात असे। आयुर्वेदिक दृष्ट्याही या वृक्षाचे महत्त्व मानले जाते। पर्यावरणपूरक रंग उत्सवाचा संदेश देणारा हा पळस आजही निसर्गप्रेमींना मोहिनी घालत आहे। सध्या गोंड वाघोली परिसरात पळसाच्या फुलांची दाटी असून पर्यटक व स्थानिक नागरिक या अद्भुत निसर्ग दृश्याचा आनंद लुटत आहेत। केसरी तांबड्या फुलांनी बहरलेला पळस जणू निसर्गाने पेटवलेला दीपच असल्याचे भासते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी विशेष प्रतिनिधी मनोज मेळेसह मी राम बीडकर, मेळघाट, जिल्हा अमरावती।